शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं गाढव मोर्चा काढण्यात आलाय। सरकार विरोधात काँग्रेसकडून तीव्र निषेध पाहायला मिळतोय। सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते। काँग्रेसनं महायुतीवर टीका केली आहे। शेतकऱ्यांना पीक विमा, 12 तास 3 फेस लाईट, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मुदखेडमध्ये काँग्रेसचा हा मोर्चा आहे। गाढव मोर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या मोर्चामध्ये हजारो शेतकरी जे आहेत ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। गाढवाच्या माध्यमातून जर बघितलं, सरकारने आमच्यासारखं वागू नये असा एक संदेश ही गाढव देतानाच आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत खासदार रवींद्र चव्हाण आहेत। साहेब, काय सांगाल, आज तुमचा मोर्चा या ठिकाणी होतोय? आज मुदखेड येथे आमचे बालाजी गाडे यांच्या वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात येत आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। शेतकऱ्यांना दिशोधडीला लावण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करते का, असं आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला जाब विचारायचा आहे। शेतकरी हे सरकार शेतकऱ्यांप्रती अतिशय जुलमी पद्धतीने वागत आहे। आताच आम्ही एका शेतकऱ्यांची पाहणी करून आलो की वादळ वाऱ्यामुळं केळीची पूर्ण पडझड झालेली आहे, पण अद्यापर्यंत सरकारनं कुठलीही भेट दिलेली नाही किंवा कुठली उपाययोजना केली नाही। त्याचा निषेध म्हणून किंवा शेतकऱ्यांच्या विविध मागण्याच्या निषेधार्थ आज आमचे कार्यकर्ते बालाजी गाडे यांनी मोर्चा आयोजित केला आहे आणि या मोर्चाला खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित आहेत। जर लवकर त्यांनी काही केलं नाही तर अजून एक मोठं जन आंदोलन इथे उभारण्यात येईल। सरकार गाढवपणा करते म्हणून गाढव मोर्चात आलेत आणि गाढव सरकारला म्हणतायत की सरकारने आमच्यासारखं वागू नये। इतक्या शालीनतेनं गाढव सांगत असतील तर सरकारने तरी किमान गाढवपणा करणं बंद करून शालीनतेनं वागावी ही अपेक्षा आमची आहे। म्हणून हा मोर्चा आहे। आणि तुम्ही जे म्हणालात की जर झालं नाही तर काय, जर झालं नाही तर महाराष्ट्र चक्काजाम काँग्रेस पक्षाच्या वतीनं करू आणि सरकारला आम्ही रस्त्यावरती फिरू देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।